मंगेश कदम कुटरे यांच्याकडून या गीतासाठी 200 रुपयाचं धमादान आलंय. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर पुन्हा एकदा तुमचं सारांचं मनोरंजन करण्यासाठी सर्वांग युद्ध आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व अर्थातच रत्नागिरीमध्ये बऱ्याचशा ऑर्केस्ट्रामधून या कलाकाराला आपल्याला पाहायला मिळत असे. थोडंसं संगीतामधून आपण बाजूला जातोय आणि तुमच्या सेवेसाठी सादर करतोय. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मिस्टर महेश कुमार. बाबासाहेबांची भूमिका अर्थातच त्यांच्या धाकट्या बंधूंनी केली. या भूमिकेसाठी त्यांच्याकडून 100 रुपयाचं धमादान आलंय. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी लागेल. आणि पुन्हा एकदा संयुक्त जयंतीच्या निमित्ताने मी महेश कुमार मयेकर आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम करतो. कार्यक्रम खूप उशिरा सुरू झाला, कारण 12च्या ठेक्याला कार्यक्रम सुरू झाला आणि ही मध्यरात्र वेगवेगळे आवाज काढण्याची नव्हे तर खरी शांत झोपण्याची आहे. पण मुळातच कलावंत किडा आमच्या अंगात असल्यामुळे आम्हाला झोपेतनं जरी कोणीतरी उठवलं तरी आम्ही आवाज काढतच उठू आणि तुम्ही टाळी वाजवतच आम्हाला स्वागत कराल अशी आमची अपेक्षा असते आणि आमची खात्री असते. रसिक हो, रत्नागिरी भूमीमध्ये जन्म घेतल्यानंतर वयाची 35 वर्ष रंगमंचावरती वेगवेगळे आवाज काढण्यामध्ये मी गेली आणि आज चित्र विचित्र 355 पैकी आवाज मी माझ्या गळ्यामध्ये सजवलेले आहेत. काही आवाज तोंडाने काढतो, काही नाकाने काढतो, पण तुमच्यामध्ये पण सुद्धा मोठे बादशाह कलाकार आहेत जे बारीक आवाज काढतात पण कोणाला कळत नाही ते कुठून आवाज काढतात. तेव्हा निवेदक आमचे सांगत असतात टाळी वाजवा म्हणजे आम्हाला खात्री पडते की कोणीतरी आहे. पण मी एवढंच सांगेन की मी आवाज काढणार आहे वेगवेगळे. आवडला तर टाळी वाजवा, नाही आवडला तर वन्स मोर द्या. वन्स मोर याच्यासाठी की निदान आज आवाज चांगला नाही काढला तर तुमचं वन्स मोर बघून ऐकून मी पुढे आवाज काढेन तो नक्कीच चांगला निघेल. पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे की मी खूप छान प्रकारचे आवाज काढतो, तुम्हाला देखील आवडतील. तुम्ही टीव्ही वरती सिनेमामध्ये ऐकले असतील किंवा पाहिले असतील असे वेगवेगळे आवाज मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी मला नांदगाव खुर्द मध्ये बोलवलं गेलं. मुळात महाराष्ट्रामध्ये 355 तालुके आहेत आणि 355 तालुक्यांमध्ये 5 नांदगाव आहेत. पण आपल्या नांदगावचं वैशिष्ट्य वेगळं आहे की नावापुढे खुर्द आहे. पहिली समज माझी अशी झाली की खुर्द आहे म्हणजे बुद्रुक पण असणार, म्हणून मी 5 नांदगावना फेरी मारली. नंतर कळलं जिथं माझा कार्यक्रम आहे ते आपल्या कोकणातलं नांदगाव आहे. मग तिथे सर्चिंग आलं की एक नांदगाव खुर्द आहे आणि एक नांदगाव आहे. मग दोघांपैकी कुठं कार्यक्रम आहे ते नंतर कळलं की नांदगाव खुर्द सावड्याच्या जवळ आहे चिपळूण मध्ये. तिथं 12 पर्यंत मी पोहोचलो. कसा पोहोचलो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिले आमच्या अध्यक्षांनी आमच्या मंगेश दादांना फोन लावला आणि मंगेश दादांनी मला फोन लावला. दोघांचे सुसंवाद संवाद झाले ते तुम्हाला मी नंतर दाखवेन. पण तुम्ही तुमच्या गावाबद्दल जे मी ऐकलंय ते मला पाहायचंय की कितपत खरे आहे. तुम्ही ऍक्टरचे आवाज काढणारे बघितले असतील, मी सुद्धा ऍक्टरचे आवाज काढतो. पण आज मी इथे एक ऍक्टरचा वेगळा आवाज काढणार आहे, जयंतीच्या शुभेच्छा देणार आहे. तुम्हाला तो आवाज ओळखता येतो का नाही ते मला बघायचंय. तुम्ही तयार आहात? मी जे ऍक्टरचा आवाज काढणार आहे त्याचे माझे घरचे संबंध नाही आहेत. सिनेमा बघून बघून आम्ही शिकलेलो आहोत आणि आवाज परफेक्ट काढण्याचं एक वेगळं श्रेय मला जातं. तुम्ही आवाज ओळखतात का मला बघायचंय, तरच मी पुढचे आवाज काढणार. रेडी? नक्की? नक्की का?
तुमच्या टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये मी स्वागत करतो एका अभिनेत्याचं आणि त्याच्या स्वागतामध्ये तो तुमचं स्वागत कसं करतो बघायचंय. आवाज आहे एका महान अभिनेत्याचं. नाही नाही अहो, या गावाला जायसाठी मी एसटी पकडली आणि एसटी चक्क मला आसुर्ड्याच्या फाट्यावर आणून सोडली. मला फाट्यावर मारल्यासारखं झालंय. मला अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगतो, रिक्षा करून तुमच्या गावात आलो. असा रिक्षावाला मला भेटला, त्यानेच मला इथला पत्ता दिला. म्हटलं घाबरू नका, घाबरू नका, तुमचा कार्यक्रमाला तुम्ही जा, पण कार्यक्रम रस्त्यावरच आहे. म्हटलं रस्त्यावर नका सोडू, व्यवहारात जाऊन सोडा, म्हणजे माझा कार्यक्रम संध्याकाळी नाही तिथे मध्यरात्रीतून सुरू होईल आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत मध्यरात्रीच कार्यक्रम सुरू झालाय. आणि हे बघून मला असं झालंय. खरंच जाधवचा आवाज नाही, आवाज माझा आहे. नक्कीच ना, करेक्ट आवाज आहे. मग आता गलगले निघाले आणि महेश कुमार आले. आता आपण वेगळ्या आवाजाकडे जाऊया. तर रसिका हो, पुन्हा एकदा एक वेगळ्या आवाजाकडे निघतो. मी जेव्हा मुंबईवरनं मला मंगेशनी कॉल केला की आपल्याला कार्यक्रमाला यायचं आहे, मी तुम्हाला निमंत्रित करतो माझ्या कार्यक्रमामध्ये. तर म्हटलं ठीक आहे. आदल्या दिवशी मला काही कार्यक्रम नाहीये, मी मुंबईमध्येच आहे, तर मी येतो. तर जर मी विमानाने आलो असतो तर विमानाचा आवाज आपल्याला माहिती आहे, सिनेमात तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल. तर विमानाचा जो आवाज आहे तो डिफिकल्ट आवाज आहे. एक लँडिंगचा आहे, एक टेकऑफचा आहे. दोघांचा आवाज काढताना तिसरा आवाज मध्येच मी काढणार आहे, तो स्थिर विमानाचा. तर घेऊया छानशा साऊंड सिस्टीमवरती. यांचा काय फायदा नाही होता, आवाज मी काढणार ते मला, आम्हाला इफेक्ट द्यायला काही गरजच नाही, कारण खूप छान प्रकारची इफेक्ट देण्याचे कार्य. आमचा जो आवाज आहे, मूळ आवाज आहे, तो एकदम बेकार आहे. आमची बायको सुद्धा ऐकत नाही, जल्ला आम्हालाच बायकोचं ऐकावं लागतं. पण हे जे आहेत ना, हे सगळं सण करतात आणि ह्यांच्यामुळे आमची कला तुमच्यापर्यंत पोहोचते, ती सर्वश्रेष्ठ होते. तर खूप छान प्रकारची साऊंड आहे. साऊंड वरती आपण आवाज घेणार आहोत विमानाचा. बऱ्याच वेळेला लहानपणी आम्ही पोरकट स्वभावाचे होतो, तुम्ही सुद्धा होतात, चंचल बुद्धी. विमान, हेलिकॉप्टर, चिमणी, कावळा ढगातून जाऊन दे, आपल्याला बघायची सवय. मी आता सुद्धा असा काही भास झाला की मी बघतो. आता जसं मी इकडे कार्यक्रमाला आलोय तसा माझा मित्र मंगेश तांबे ज्यांनी हा कार्यक्रमाला आलाय. काल माझा कार्यक्रम महाडमध्ये होता, तिकडे सचिन गडशी नावाचा मित्र होता. मी असाच जयंतीचा कार्यक्रमामध्ये विमानाचा आवाज काढला. त्याला सुद्धा लहानपणाची सवय आहे वर बघायची. मी आवाज काढला विमानाचा स्टेजवरती. आवाजाच्या दृष्टिकोनातून तो कुठं बाथरूम मध्ये आंघोळ करत होता, तो विमान बघायला बाहेर. विमान काय त्याला दिसलं नाही, गावातल्या लोकांना बरंच काही दिसलं. काय दिसलं मला विचारू नका, तुम्ही जावा बघायला. आमचं विमान नांदगाव मध्ये. नंतर कळलं नांदगाव खुर्द मध्ये विमानतळ नाही. मग मी ह्या नांदगाव मध्ये त्या नांदगाव मध्ये ते कळायला तयार नाही. मग मी तो प्लॅन कॅन्सल केला, विमानाने आलो नाही. मला कोणीतरी सांगितलं आपलं नांदगाव खुर्द म्हणजे सातारा डिस्ट्रिक्ट मध्ये कुठेतरी असेल. मग सातारा डिस्ट्रिक्ट फाकडं पकडून मी एसटी महामंडळची बस पकडून मुंबईवरनं सातारा गाठलं, साताऱ्यावरनं तिथलं नांदगाव शोधलं. जुन्या काळामध्ये 15 वर्षामागे अनाउन्समेंट करायची एसटी महामंडळची. आजकाल डिजिटल नूतनीकरण झालंय. एक सुंदर गोड आवाजाची पोरगी कुठल्या कोपऱ्यातनं बोलते काय कळत नाही, शोधायला गेला सापडणार नाही. तरुण पोरांना सांगून ठेवतो, जाताल बिताल तिकडे बघायला बिघायला. कारण ती काय आपल्या चिपळूणचं बस स्टँड नाही की 5 नंबरची प्लॅटफॉर्मची गाडी रत्नागिरी मुतारीकडे लागल. माझ्या स्टाईल मध्ये नवीन मुलगी, 7:50 सुटणारी मुंबई सातारा फलाट क्रमांक 13 वर थांबली आहे. ही गाडी पनवेल मार्गे जाते. धन्यवाद. आता ऍडव्हर्टाईज पण रेडिओवरती कोणी ऐकत नाही, कारण त्या ऍडव्हर्टाईज सुद्धा स्टेशनवर स्टँडवर लागतात. मग कापडापासून पापडापर्यंत, लोणच्यापासून मसाल्यापर्यंत. आता काही दिवसानंतर लग्नाच्या ऍडव्हर्टाईज पण तुम्हाला ऐकायला मिळतील. कोणाचं लग्न कुठे होतंय, कधी होतंय, कुठल्या पोरानं कुठली पोरगी पळून नेली आहे हे सुद्धा.
आपले प्रियकर प्रियसी नजरेसमोर ठेवा, कर्दीतून पळू जाण्याची दाट शक्यता आहे. बघा, ज्यांना समजलं ते हसतायत त्या लाईनच्या. ज्यांना समजलं ते हसतायत, ज्यांना नाही समजलं ते बघतात कर म्हणजे. एसटी कुठं आहे? ड्रायव्हर आला. मी ड्रायव्हरच्या बॅक साईडला होतो, त्याच्यामुळे मी ड्रायव्हरला म्हटलं मालवणी स्टाईल मध्ये, ओ ना ड्रायव्हर भाऊ होता गाडी सुरू काय मारू? ड्रायव्हर म्हटला काय बोललं? नाही, बस खाली उतरून धक्का मारू. कशी बशी गाडी सुरू झाली आणि मुंबईवरनं साताराच्या दिशेने. काय झाला? पंक्चर. स्टॉप अजून पुढे आहे. एसटीवाल्यांची ही खूप मोठी गती आहे की पंक्चर होऊ दे, बंद पडू दे, दुसरी बस येईपर्यंत तो ड्रायव्हर कंडक्टर काय तुम्हाला सोडणार नाही. आणि दुसरा बसवाला तोपर्यंत सोडत घेत नाही जोपर्यंत तिकिटाची भली मोठी लाईन लचक रिपोर्ट देत नाही. मग मला कळलं की हे सातारा मधलं सुद्धा नांदगाव नाही. मग मी काय केलं, मुंबईवरनं दिव्या पॅसेंजर पकडली सावंतवाडी आणि रेल्वेने येण्याचा प्रयत्न केला. आपल्या पण रेल्वे महामार्गावरती नांदगाव खुर्द नावाचं स्टेशन लागत नाही, तेव्हा जास्त खुश होऊ नका, ट्रेन इथं थांबणार नाही. दिवा सावंतवाडी स्टेशन कुठे उतरायचं, कसं उतरायचं ते बघा. कोकणातल्या मार्गावरती तुम्ही नेहमी मुंबईला जाणं येणं करतात, कारण आपण चाकरमनी आहोत. आपल्या पण टीम मध्ये मुंबईकर असतील ना, तिकीट काढतात आणि खाली बसून जातात. असे इंटरनॅशनल मुंबईकर कधी बघितले? कारण काय, आपल्या कोकणातल्या मार्गावरती बाहेरच्या गाड्या पण येतात, त्याच्यावरती विदाऊट तिकीट शेडवर बसून असतात आणि आम्ही तिकीटवाले बाथरूम जवळ बसतो. ही खंत आहे आपल्या कोकण रेल्वेची. बऱ्याच वेळेला आपण बोलतो पण हे बोलण्यासारखं नाहीये. तर आपल्या कोकण रेल्वेच्या दरम्यान बरेचसे टनल्स आहेत, बरेचसे ब्रिज आहेत. या ब्रिज मधला, टनल मधला, बोगद्यातला काही वेगवेगळा आवाज आहे, तो तुम्हाला मी दाखवतो. एक टनल पास करताना, म्हणजे आपण आता रत्नागिरी जवळ असेल तर करबुड्याचा बोगदा, भोके, हा खेडमध्ये पण आहे. काय, मी कधी ट्रेनने आलेलो नाही, कारण कसं आहे, माझी गाडी आहे स्वतःची, 4 आहेत, 4 व्हीलर म्हणतात तिला, 4 चाकी, एक सोडून 4 आहेत. किती आहे विचारा तरी, कसले आहेत? नाही, गाड्या कसल्या विचारा. एक चहाची गाडी आहे, एक वडापावची गाडी आहे, एक भेलपुरीची गाडी आहे, आणि रात्री 11 ते सकाळी 5 ऑमलेट पावची गाडी. म्हणजे इन्कम भारी आहे. तर टनल क्रॉस करताना रेल्वेचा आवाज. टनल मधून पास झाली. आता ब्रिज वरनं क्रॉस होते. बऱ्याच वेळेला लोखंडी ब्रिज मोठे असल्यामुळे त्याच्यातनं जाणारी गाडी आहे, तिचा साऊंड, खाली भुगीचा साऊंड आणि पट्ट्यांच्या मध्ये असलेल्या जो कट असतो त्याच्यावरनं पास झालेलं लोखंडी चाक, याच्यातला जो फरक आहे तो वेगळ्या प्रकारचा आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरती बरेचसे रस्ता आणि रूळ यांच्यातलं संपर्क कमी झालं, कारण ब्रिज झाले मोठे मोठे. पण सातारा, सोलापूर, परभणी साईडला जर तुम्ही कधी गेलात पश्चिम महाराष्ट्रामध्ये, तर रस्त्याच्या बाजूने एक क्रॉसिंग असायचं.
की ट्रेन जाणार असेल तर फटाक पडतं. त्यावेळेला एक वेगळा प्रकारचा आवाज येतो. जेव्हा राजधानी एक्सप्रेस वगैरे जाते त्यावेळेचा एक आवाज आहे. अशा प्रकारचे लोक पास व्हायचे. आणि आता तुम्ही म्हणाल मग अजून नांदगावात पोहोचलात की नाही? आपण नांदगावात येतोय ना, मग नांदगावात येण्यासाठी असा सोप्पा कुठला तरी मार्ग मला कळायला हवा. तर आमच्या ऑर्केस्ट्राची जी टीम येणार होती मुंबईवरनं, ती म्हणाली महेश कुमार तुम्ही हिरवी एसटीत येतात, कधीतरी स्वतःच्या गाडीमध्ये येतात, कधीतरी मोटर बाईक पण घेऊन येतात. तर कलेचा मी इतका वेडा आहे की मला महाराष्ट्रातल्या 355 गावांमध्ये कुठेही बोलवा, मी माझी स्वतःची गाडी घेऊन कार्यक्रमाची टीम याच्या अगोदर 2 तास अगोदर येतो. तुमच्या गावात पण माझं तसंच झालं. तुमच्या गावात एक माणूस आहे, त्याचं हेलिकॉप्टर घेऊन मी फाट्यावर निघतात. तू उद्या स्वतः कोण तो, कारण आता 12 वाजेपर्यंत मी त्याचं नाव पण विसरलो. पण तो नसता तर कदाचित मी पण नसतो. कारण काय आलं, ज्या वेळेला मी फाट्यावर उतरलो ना त्या टायमाला काळोख अंधार होता, लाईट गेलेली. आणि लाईट गेल्यानंतर मला काही दिसायला तयार नाही. ह्या माणसानं आपल्या हेलिकॉप्टरचा एक इंडिकेटर चालू केला. त्या उजेडात मला थोडंफार दिसलं. मी त्याच्यावरून गेलं, म्हटलं मला नांदगावात जायचंय, पण नेमकं कुठं जायचंय मला माहित नाही. तो मला तुमचे ड्रेस बघून मला वाटतंय तुम्ही ऍक्टर आहेत. म्हटलं बरोबर. मग तुम्हाला मी बरोबर सोडतो. म्हटलं कुठं सोडतोस बाबा? पुलावर. घाबरू नका, जिथं का तुमचा कार्यक्रम आहे त्याच्या बाजूला पूल आहे. म्हटलं वरनं ढकलून देणार नाहीस ना, तर माझ्यासारखं दुसरा कोण नाही, मी एकटाच आहे. म्हटलं तर काळजी करू नका, मी पण तिथंच आहे. चला म्हटलं त्याच्या हेलिकॉप्टर मध्ये बसलो आणि हेलिकॉप्टर फाट्यावर ना विमानाच्या दिशेने. बरोबर बरोबर, तो नाही ना, तो मारायचा मला. तर असे बरेचसे तुमचे परिचयाचे लोक जे भेटले आम्हाला, त्यांनी आम्हाला सल्ला दिला की असं जावा, असं जावा, असं जावा. अशा प्रकारे मी तुमच्या नांदगाव खुर्दमध्ये आलो. खूप छान प्रकारचा रसिक वर्ग तुम्ही जमवलेला आहे. ही आपलीच माणसं आहेत. तुम्ही मला आपलं मानतात का मला माहित नाही, मी तुम्हाला आपलं मानतो. म्हणून तुमच्यासाठी जोरदार हेलिकॉप्टरचा आवाज काढण्याचा प्रयत्न करणार आहे मी. कारण सांगताना मी हेलिकॉप्टर सांगितलं, मग हेलिकॉप्टर काढायला पाहिजे नाही काका? बरोबर की नाही? जरी आपण रिक्षात बसलो असलो तरी हेलिकॉप्टर मध्ये बसल्यासारखं फील झालं पाहिजे. ज्याला त्यांनी स्पीड ब्रेकरवर उडवला तरी झालं. हेलिकॉप्टरचा आवाज. और सज्जनों, ये कौन बनेगा करोड़पति का रंग मंच नहीं है, बल्कि हमारे संयुक्त जयंती का एक छोटा सा नजराना है जहाँ पर हम आपका स्वागत करते हैं. बस रिश्ते में तो हम चंदू मेकर के बेटे लगते हैं. नाम है महेश कुमार. आता आमचे हे ऑर्केस्ट्रावाले जे आहेत बसलेले ना, ते चहा प्यायला तिकडे गेलेत. त्यांचं अर्ध काम मला करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल अर्ध काम काय करावं लागतं? कीबोर्डवाले आहेत ते कीबोर्ड वाजवतात, ढोलकीवाले आहेत ते ढोलकी वाजवतात. त्यांचे हात, आम्ही गाणं म्हटल्यावर ते जोरात चालत नाही. नटी आली ती नाचायला लागली की त्यांची बोटं अशी चालायला लागतात की जसं जनरेटर लावलेलं आहे. आता इथे जे इन्स्ट्रुमेंटल बसलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहत असाल 5 कलाकार आहेत. 5 कलाकारांपैकी 1-2 कलाकार याच्यात नाही आहेत. 2 कलाकार नाहीत म्हणजे ते काही कारणास्तव राहिले, ते मी प्लेझर करणार आहे. आपण सर्वांनी खूप छान प्रकारचा हा सेटअप बघितला असेल. ऑर्गन, ॲक्टोपॅड, ढोलकी, ढोलक. याच्यामध्ये एक नाही आहे तो गिटारिस्ट. आपण मुंबईचे जे मानकरी आहात आपल्याला माहिती असेल गिटारिस्ट. जुन्या काळामध्ये एक सिनेमा आला होता कर्ज नावाचा. ऋषी कपूर यांच्यावर एक पिक्चर झाला होता. त्याच्यामध्ये एक सुंदर गाणं होतं आणि त्या गाण्यामध्ये एक गिटारचा पीस आहे, तो वाजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. वातावरण पावसाळा असल्यामुळे थोडासा मी पण नर्वस आहे, मला सुद्धा बरं नाहीये, पण मी गिटारचा आवाज काढणार आहे. आणि गिटारचा आवाज तुम्हाला कितपत आवडतो मला बघायचंय. सिनेमामध्ये खूप छानसं गाणं आहे. ला 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 ला
दुसरा जो नाहीये तो वन मोर म्हणताय का वज मोर म्हणताय? मी काय सांगितलंय माहिती ना मगाशी? आवाज आवडला तर टाळ्या वाजवा, नाही आवडला तर वन्स मोर द्या. इकडे या, इकडे या. जल्ला हे नाही, गिटारचा आवाज लय आवडला. प्रेम बिम नाही केला ना? तो अमिताभ बच्चन भाई का किसी पिक्चरात गाणं म्हणतो, दिल की गिटार बजनी चाहिए, तार बजनी चाहिए. तुमचं तसं काय नाही ना? ठीक आहे, आपण गाणं थोडंसं चेंज केलं चालेल? गिटारवरती असे खूपसे गाणे आहेत, त्याचे टायटलिंग सॉन्ग आहे. तुमच्यासाठी मी माझ्याकडनं एक प्रेझेंट करतो. तुमच्याकडे बघितल्यानंतर मला नाना पाटेकर आठवतो. एक सिनेमा होता, शाहरुख खान यांच्यावर पिक्चराइज झालेलं गाणं आहे. आणि एक आता तुम्हाला सर्वांना बघून मला आठवतो. ज्याला जीव जायचा, मला 2 महिन्यापूर्वीच लग्न केलंय. तर जादू नाही, आवाजाची कला आहे. आजोबांना काय जादू वाटते, जीव तर मला जातोय. तर असे का हो, खूप छान प्रकारचे आपले रत्नागिरीमध्ये कला करणारे कलाकार आहेत. असे कोहिनूर गुरु आहेत, जसे आपले साहेब आहेत, तसे बरेचसे कलाकार आहेत. व्यासपीठावरती आवाज काढताना मी बऱ्याच वेळेला विसरून जातो की मी कोण आहे. कारण का, मी तुमच्यासाठी बनलेलो आहे, तुमच्या मनोरंजनासाठी बनलोय. तुमचं दुःख थोडंसं बाजूला ठेवून त्याला आनंद देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कारण दुःख सर्वांनाच आहे, मला सुद्धा आहे. माझं लग्न झालंय, बायकोला काय नाही काय आणून द्यायचंय. उद्या लिस्ट दिलेली आहे, पण लक्षात नाही काय दिली. यानंतरचा जो प्रसंग आहे ऑर्केस्ट्रा मधला, की याच्यामध्ये एक ड्रमर सेट नाहीये. आपण मुंबईचे लोक आहात, तुम्हाला माहिती असेल एक ड्रम असतो. आता नवीन ह्या ड्रमरच्या जागेमध्ये ऍक्टर पण आले, जे मध्ये आहे. 2 लाटणे घेऊन असे वेगवेगळे ना इतके साधन आहेत. काल 2 दिवसापूर्वी माझा बाबला ऑर्केस्ट्रा बरोबर कार्यक्रम झाला. थांबा जरा, माझं काय चाललंय, ह्यांचं काय वेगळं चाललंय. करूया, एक 1 मोर घेऊया आवाज. काल माझा कार्यक्रम बाबला ऑर्केस्ट्रा बरोबर झाला, तिथे एक वेगळा आवाज मी ऐकला. तो आवाज मी काल ऐकलाय 2 दिवसापूर्वी, तो मी पुन्हा एकदा तुमच्या समोर सादर करतो. 97 मध्ये हा आवाज मी काढला होता आणि आता पुन्हा काढतोय. बघा किती वर्षाचा गॅप पडलाय, तरी सुद्धा मी तो आवाज काढण्याचा प्रयत्न करतो. ड्रमरचा आवाज आहे. दांडिया नृत्यासाठी जो वाजवला जाणारा बेस आहे तो मी दाखवणार आहे. तो कसा वाजतो बघा. तोंड आहे ते, मशीन नाही. रसिक हो, खूप छान प्रकारचे आवाज, थोडे वाकडे तिकडे काढतो, थोडे चांगले काढतो. नक्की 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 दिलवले काय. हमें तो अपने ने लूटा, गैरों में का आदम था, मेरी किश्ती थी डूबी जहां पानी कम था.
ठीक आहे, तुमच्यासाठी आता जसं तुम्ही ऍक्टरची आठवण करून दिली, खूप छान प्रकारचे ऍक्टर्सचे आवाज पण मी काढतो, एक 4 आवाज काढतो. मग मंगेशजी अनुमती असेल तर. काय मालकाला विचारावं लागतं. नाम काय तुमचं? अच्छा है सुनील, अच्छा है. ए इधर देख, मेरी तरफ देख. मैं जैसा हंसता हूँ वैसा मत हंसना, क्योंकि लोग तुझे दादा कौन के समझेंगे, क्योंकि ये आवाज नाना पाटेकर की है. तू हंसता है तो दादा कौन के दिखता है. पता कैसे चलेगा? अरे साला भगवान का दिया सब कुछ है मेरे पास, इज्जत है, शोहरत है, बंगला है, गाड़ी है, लेकिन तेरे जैसा दोस्त नहीं है. किसी को बताना मत, सुबह मिले थे. कार्ट पक्क बापाच्या वाहनावर गेलेला आहे तिच्या मायला. काय म्हणता मंडळी, कसं काय चाललंय? नाही, साखर कारखाना आपल्याकडे घडवायचा आहे, पण मायला भात लावायचा सोडलं तर साखर कारखाना बनेल. आणि या माणसानं भात काय सोडल्याला दिसत नाही. हा बाई, बाई वाड्यावर बोलतो. आता तुम्ही बोलवलं तर चालेल, आम्ही बोलवलं तर आमचं लग्न 2 दिवसापूर्वी झालंय. बायको आम्हाला घराच्या बाहेर काढेल. थँक्यू. अरे तुझ्या मला जरा गपचू ना. आयला मी दादा कोणके समजतात का आपल्याची लाडी आहे. याला घरी घेऊन जा ग. इथं राहील तर माझा पत्का करून टाका. काय बऱ्याचशा वेळेला आवाज काढताना लोकांची फरमाईश घेणं खूप गरजेचं असतं. मला 2 दिवस 2 व्यक्ती भेटल्या, तर एक विचित्र आवाज मला सांगितले. खलनायकांची आवाज सांगितले त्यांनी. त्यांना खलनायक काय आवडतो काय माहिती. तर एक खलनायक आहे मला आवडतो, म्हणजे त्याचा आवाज जो आहे तो खूप छान आहे. अमरीश पुरी. अमरीश पुरींचं एक कॅरेक्टर आहे. तहलका पिक्चर जर तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये त्याने एक चायनीज माणसाचा कॅरेक्टर केलंय, टॉम. टॉमचा आवाज कसा आहे बघा. शोम 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 शामोशा. ऊपर वाला रंग हो सकता है लेकिन टॉम कभी नहीं. मोगे अम्बो, मोगे अम्बो, मोगे अम्बो. खुश हुआ. आणि दुसरा कलाकार त्याच्यासाठी गुलशन गौर घेऊया. शाहरुख खान नंतर घेऊया. गुलशन गौरचं एक आवाजाची एक स्टडी कास्ट आहे की त्याचा डायलॉग बोलताना बघा, त्याचा प्रत्येक शब्द नीट ऐका कसा असेल पहा. अपार्टमेंट, अरे गंगा नहाएगा क्या और नीचे उड़ेगा क्या? अरे हमको भी नांदगांव खुर्द में जाना है, लेकिन हमारे सामने इतनी सारी जन समुदाय है, लेकिन सपना का कुछ पता नहीं है. अरे हमको भी उसके साथ में गाना गाना है, गन्ना चूस के म्याओ म्याओ. हे बॉस, दुनिया में पाने के लिए कुछ खोना पड़ता है, लेकिन पेट में गड़बड़ हो तो टॉयलेट में जाना पड़ता है. चला अमिताभ बच्चन झाला. आता नेक्स्ट एक मिथुन चक्रवर्ती नावाचा कलाकार आहे, डान्सिंग सुपरस्टार ज्याला आपण म्हणतो, तो बंगालचा सुपरस्टार मिथुन. त्यांच्या कॅटेगरीमध्ये एक आवाज आहे, ते कुत्र्यांना जास्त संबोधित करतात, माणसांबद्दल कधी बोलत नाही. तेरा नाम का कुत्ता पालो साले, भौंकने को आता नहीं और काटने को चला आया. वैसे इस कलाकार को 2 रोटी के साथ पब्लिक का प्यार मिल जाता है. इससे बढ़कर इस कलाकार को और क्या चाहिए. क्या बात, क्या बात. दादा असं प्रेमाने बघू नको, मला भीती वाटते तुझी. कोणता जाधव? आता झालाय. अच्छा मामा. तर एक छोटासा आवाज आहे, मी परत एकदा अनुमती घेतो. चालेल ना दादा? पैसे डबल द्यावे लागतील. त्याला बायकोजवळ 2च आवाज काढतो तो 500 रुपये घेतो. सिंगलच. बरं, तुमच्या घेऊ नको काय सांगा. तुमच्या प्रेमापोटी मी पैसे घेणार पण नाही. मग दादा घेऊ ना, दाबून घेऊ ना, मोजून घेऊ नको, दाबून घेऊया. ठीक आहे. तर राजकुमार एक जुनं कॅरेक्टर आहे,
त्याचा एक आवाज आपल्यासमोर काढतो. यानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से बंदा डरता है तो सिर्फ परवरदिगार से. गेंडा स्वामी, ये कमांडर बहुत खतरनाक है. तुम्हारा बाप है, पत्ता हिलने से पहले पट्टा के पेट काट डालता है. तुम्हारी भलाई इसमें है, बिना हिले जुले खामोश खड़े रहो, वरना हम तुम्हें वो मौत देंगे जो ना किसी सरकार की डायरी में लिखी होगी और ना किसी ने सुनी होगी. समझे? गुड बाय. तर खूप छान प्रकारचा कार्यक्रम आहे. संयुक्त जयंतीच्या निमित्ताने ऑर्केस्ट्रा आपल्यासमोर सादर होत आहे. मी महेश कुमार 355 आवाज करतो, परंतु आज आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो 20 मिनिटाचा दिलेला आहे आणि 20 मिनिटाच्या वरती मी आपल्या सर्वांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण मला खूप आवडला, तुम्हाला मी कितपत आवडला मला कल्पना नाही, पण जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना अलविदाच्या जागेमध्ये आपल्याला सर्वांना मी एक राजेश खन्ना, प्रवीण दादा या या, हे माझे रत्नागिरी जिल्ह्याचे खास निवेदक आहेत. आम्ही दादा, मी गाणं म्हटलं असतं ना तर ऑर्केस्ट्रा घरी घेऊन जायला लागलं असतं मला. जुनं गाणं ठीक आहे, मी प्रयत्न करतो विदाऊट साऊंड. आणि मला जे दाखवायचंय, मला जे एंडिंग करायचंय माझं स्वतःच. दादा, राजेश खन्ना यांनी एक सुंदर असा संवाद म्हणून ठेवला आहे. कोणत्या सिनेमातला आहे तो अजूनपर्यंत कुठल्या रसिकाला कळला नाहीये, परंतु अगर तुम ना होते हे जर स्लो मोशन मध्ये मी घेतलं तर राजेश खन्ना त्याच्यावरती कसं म्हणू शकतात? हमें जो तुम्हारा सहारा न मिलता, भंवर में ही रहते किनारा न मिलता, किनारे में भी तो लहरें डुबोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते. मुझे इतनी मोहब्बत मिली आपसे, ये मेरा हक नहीं मेरी तकदीर है. मैं जमाने की नजरों में कुछ भी न था, मेरी आंखों में अब तक वो तस्वीर है. आप क्या जाने समझते हैं मुझे क्या, मैं तो कुछ भी नहीं, मैं तो कुछ भी नहीं. इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ दुनिया में रहता नहीं. इज्जतें शोहरतें उल्फतें चाहते सब कुछ दुनिया में रहता नहीं. आज मैं हूँ जहाँ कल कोई और था, आज मैं हूँ जहाँ कल कोई और था. ये भी एक दौर है, वो भी एक दौर था. आप क्या जाने समझते हैं मुझे क्या, मैं तो कुछ भी नहीं, मैं तो कुछ भी नहीं, मैं तो कुछ नहीं. हॅलो जरा जोरदार करा. मंगेश कदम यांच्याकडून 100 रुपयाचं धमादान आले. सिद्धार्थ कांबळे यांच्याकडून 50 रुपये.